वेलकम टू डिजिटल क्लासरूम ऑफ अगस्ती करियर इन्स्टिट्यूट. आणि आमचे राहिलेले न्यूमरिकल आता आम्ही कंप्लीट करूया. प्रॉब्लेम कशाचे राहिले होते तर फ्री फॉल, एस्केप वेलोसिटी आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. बस सुरू करूया ते प्रॉब्लेम. चलो तो लेट स्टार्ट. फर्स्ट प्रॉब्लेम कशावरचे आहे? फ्री फॉल. अ बॉडी इज रिलीज फ्रॉम द टॉप ऑफ अ बिल्डिंग ऑफ हाईट 19.6 मीटर. काय गिवन आहे? हाईट 19.6 मीटर. त्यानंतर सांगितलंय फाइंड द वेलोसिटी विथ विच द बॉडी हिट्स द ग्राउंड. तर फर्स्ट क्वेश्चन कशावरचा आहे? फ्री फॉल. तर आम्हाला माहिती आहे फ्री फॉल मध्ये काय होतं की बॉडी एका हाईट वरनं जर खाली गेली तर फक्त एकच फोर्स ऍक्ट होतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे काय होतं तर वेलोसिटी जी आहे इनिशियल ती आम्ही काय घेतो? 0. फायनल वेलोसिटी किती? तर वेलोसिटी ऑफ फ्रीली फॉलिंग बॉडी इज, मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलेलं, √2gh. मग इथे फॉर्म्युला काय अप्लाय होणार? तर इथे वेलोसिटी जर शॉर्टकट आम्ही यूज केला तर बेटा वेलोसिटी इज इक्वल्स टू √2gh. पण जर बाय मेथड आम्ही गेलो तर काय येणार तर तेही पाहू. बॉडी इज रिलीज फ्रॉम द टॉप ऑफ हाईट. मग एच गिवन आहे आम्हाला गिवन डेटामध्ये 19.6 मीटर. आणि काढायची आहे वेलोसिटी विथ विच द बॉडी हिट्स द ग्राउंड म्हणजे फायनल वेलोसिटी. आणि मग या केसमध्ये इनिशियल वेलोसिटी किती? 0. अँड मोशन कोणतं आहे तर व्हर्टिकल. तर ऍक्सेलरेशन इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग आमचा थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन v² इज इक्वल्स टू u² प्लस 2gh. बरोबर आहे. मग u किती आहे? 0. मग v ॲज इट इज u0 टू g म्हणजे ॲज इट इज आणि h ॲज इट इज. तर फॉर्म्युला काय झाला आमचा? v² इज इक्वल्स टू 2gh म्हणजेच v इज इक्वल्स टू √2gh. आता पुट द व्हॅल्यूज ऑफ दिस गिवन 2. g किती आहे? 9.8 ऑन द अर्थ सरफेस आणि h गिवन आहे आम्हाला 19.6. तर तुम्हाला माहिती आहे बेटा कॅल्क्युलेशन 9.8 इंटू 2 म्हणजे 19.6. 19.6 इंटू 19.6 म्हणजे 19.6 चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट मध्ये 19.6 चा स्क्वेअर म्हणजेच वेलोसिटी इज 19.6 मीटर पर सेकंड. द फायनल आन्सर फॉर दिस क्वेश्चन और फॉर दिस न्यूमेरिकल इज 19.6 मीटर पर सेकंड. कळालं सगळ्यांना? ओके. त्याच्यावरच अजून एक क्वेश्चन आपण पाहूया. सेकंड वन बघा काय दिलंय. अ स्टोन ऑन अ ब्रिज रिव्हर फॉल्स इन टू दी रिव्हर. काय सांगितलंय की सपोज एक रिव्हर आहे बघा, ही रिव्हर आहे, याच्यावर एक ब्रिज बनवलाय. ब्रिज आहे ओके, हा आम्ही ब्रिज बनवलाय. आणि इथे सपोज तुम्ही उभे कशासाठी रे? कशासाठी उभे तुम्ही? तर काही नाही, नजारे देख रहे हैं, छिप गए सारे नजारे. नाही हे तुम्ही काय करताय इथे? तर तुम्ही इथे दगड टाकताय. तिथे दिलंय, मी नाही सांगितलं प्रॉब्लेम मध्ये. आणि इथून एक दगड तुम्ही इथनं सोडला, ड्रॉप केला ओके. तर हा दगड खाली आला 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 कुठे आला? पाण्यावर ओके. आणि त्याला दिलंय टाइम किती? 3 सेकंड. टाइम 3 सेकंड. पहिला पॉइंट आम्हाला कळाला. पुढे काय सांगितलंय? टू रीच दी सरफेस ऑफ अ वॉटर. मग काढायचं काय? अगेन सेम वेलोसिटी ऑफ दी स्टोन. कुठे काढायचंय? ऍट द इन्स्टंट इट टचेस दी सरफेस ऑफ वॉटर. आणि सेकंड काय काढायचंय तर हाईट ऑफ द ब्रिज. सेकंड वन इज अ हाईट ऑफ द ब्रिज. या दोन क्वांटिटीज आम्हाला काढायच्या आहेत. वन्स अगेन जेव्हा तुम्ही तो स्टोन ड्रॉप केला ब्रिजवर, मोशन कोणतं झालं? फ्री फॉल. फ्री फॉल म्हटलं की ड्रॉप केला मीन्स u0 नेहमीसारखं. इनिशियल वेलोसिटी किती? 0. आणि ऍक्सेलरेशन काय? तर ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज देअर, सो ऍक्सेलरेशन इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग आता वेलोसिटी काढण्यासाठी फ्री फॉलच्या वेलोसिटीसाठी आता मी सांगितलं फॉर्म्युला √2gh. मग इथे पण तो अप्लाय करायचा का? तर नाही. का? कारण इथे हाईट गिवन नाही.
मग हाईट जर दिलेली असती तर तो फॉर्म्युला यूज झाला असता. मग आता व्हेलॉसिटी कशी काढायची, तर आमच्याकडे टाइम आहे, तर आमच्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे, फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन v इक्वल्स टू u प्लस gt. बरोबर आहे. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन वूट वाला, तर एच्या ऐवजी आम्ही पुट केलं g. मग आता u किती आहे, तर 0, g किती आहे 9.8 आणि t किती आहे 3. तर हे किती झालं कॅल्क्युलेशन, तर 8 3 जा 24, 9 3 जा 27 आणि 27 आणि 2 किती 29. सो आन्सर इज 29.4 मीटर पर सेकंड. कळलं. इथे बेटा फॉर्म्युला मी चेंज केला. इथे वेलॉसिटी ऑफ फ्रीली फॉलिंग बॉडी √2gh घेतलेली नाही. इट इज 29.4 मीटर पर सेकंड पॉइंट बाय युझिंग फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. मग आता राहिलं काय, तर हाईट काढायची आहे. तर हाईट इज इक्वल्स टू, तर मी सेकंड फॉर्म्युला h इज इक्वल्स टू हा यूज करू शकते, हाफ g(t²). मग काय येणार, हाफ g किती, तर 9.8, टाइम किती, तर 3 सेकंद म्हणजे 3चा स्क्वेअर. आणि आफ्टर सॉल्विंग किती येणार, तर हाफ, याला जर मी 2ने डिवाइड केलं तर हे कॅल्क्युलेशन किती होणार आहे, 9.8/2 म्हणजे 4.9 आणि 3चा स्क्वेअर 9. मग हे कॅल्क्युलेशन सांगा किती आलं, 9 9 जा 81, कॅरी 8 आणि 4 9 जा किती, तर 30. बोला 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 36. आणि हे जे आम्ही काढलेलं होते 8, 36 प्लस 8 किती झाले 40. बोला 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 36 आणि किती 8, 36 आणि 8 झाले 44.1. आणि युनिट काय लिहू, काय लिहू, हाईट आहे म्हणजे मीटर, हाईटचं युनिट मीटर. सो फायनल आन्सर इज 44.1 मीटर. चला क्लिअर, दोन्ही न्यूमरिकल व्यवस्थित समजले. इथे आम्ही काय यूज केलं, तर आम्ही इथे कायनेमॅटिकल इक्वेशन्स यूज केले. चला क्लिअर. मग आता पुढचं काय, तर पुढचा आमचा क्वेश्चन नंबर 3. ओके, क्वेश्चन नंबर 3 काय आहे, काय आहे, काय आहे, खुलजा सिमसेन, ये आ गया जादू का पिटारा. काय क्वेश्चन, फाइंड द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. या केसमध्ये आम्हाला काय काढायचं आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कशाची काढायची आहे, ऑफ अ बॉडी ऑफ मास 10 kg व्हेन इट इज ऑन दी अर्थ सरफेस. ओके, मग ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीसाठी आम्हाला m, r आणि g गिवन आहे. मग आमचा फॉर्म्युला, ओके चलो लिख लेंगे, मास 10 kg है बॉडी का. ओके, आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू, फॉर्म्युला लिहिला होता आम्ही, gmm बाय काय r ऑन अर्थ सरफेस आहे. सो देर इज अ r. मग नाव पुट दी व्हॅल्यूज नेहमीसारखं, मायनस ॲज इट इज, g कोण 6.67 इंटू 10⁻11. मास ऑफ अर्थ 6 इंटू 10⁻24 गिवन आहे. रेडियस किती आहे, तर 6.4 इंटू 10⁻6, सॉरी मास ऑफ बॉडी टाकायचं आहे पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये. ओके चला सांगा, मास ऑफ बॉडी किती आहे 10 kg आणि याला डिवाइड बाय r आहे, तर किती 6.4 इंटू 10⁻6. तर आन्सर किती, आन्सर येणार, आता हे झाले 6 आणि हे 24 मधनं 6 गेलंय म्हणजे 11 आणि 6 किती झाले 17 आणि हे 25, तर 25 मायनस 17 म्हणजे किती आले, तर 8 हो ना. ओके, आणि हे कॅल्क्युलेशन जर मी बेटा इथे अप्रॉक्स केलं तर वी कॅन कॅन्सल दिस 6.4 विथ 6.67. आफ्टर इट रिमेन्स ओनली 6. मग 6 इंटू 10⁻². मी इथे अप्रॉक्स व्हॅल्यू काढत आहे. जर तुम्हाला एक्झॅक्ट काढणं जर पॉसिबल असेल तर नक्की काढा
आणि जर इन केस तुम्ही नियरेस्ट व्हॅल्यू काढल्या तरी चालतं. ओके, तर मग हे किती झाले 25 मायनस 17. ओके, 25 मायनस 17, तर हे झाले 7 आणि 8 15 आणि 8 हो ना. तर 10 raised to plus 8, 10 raised to plus 8 and unit is energy म्हणजे जूल. तर आन्सर इज 6 into 10 raised to 8 जूल. क्लिअर. फॉर्म्युला काय होता पोटेन्शियल एनर्जीचा? मायनस GMM/R. सगळ्या व्हॅल्यू टाकल्या आणि आफ्टर सॉल्विंग वी गेट अ आन्सर 6 into 10 raised to 8. पण जर आम्ही एक्झॅक्ट व्हॅल्यू काढली तर ती 5 पॉईंट समथिंग येईल. ओके, पण आम्हाला इथे चालेल 6.6 आणि 6.4 कॅन्सल करून. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन फिर से खुल जाओ सेम. चलो, काय सांगितलंय? फाइंड द एस्केप वेलोसिटी ऑफ अ बॉडी फ्रॉम द मून. मूनवर आम्हाला काय काढायचंय? तर एस्केप वेलोसिटी. अगेन गिवन डेटा. मूनचं मास दिलंय 7.36 into 10 raised to 22 kg and radius of moon is 1.74 into 10 raised to 6 meter. तर एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आहे? तर एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे √2gm/r. अगेन पुट ऑल द व्हॅल्यूज. सांगा. √2 ॲज इट इज. रूट मध्ये जी 6.67 into 10 raised to -11. आता मास ऑफ मून 7.36 into 10 raised to 22 upon radius 1.74 into 10 raised to 6. And after calculation this escape velocity is equals to किती येते? तर 2.375. After calculation we get 2.375 and unit is kilometer per second. ओके, कॅल्क्युलेशनचा पार्ट तुम्हाला बेटा करावा लागेल. इथे स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट पण घ्यावं लागेल आणि सगळं सॉल्व केल्यानंतर आन्सर येत आहे 2.375 किलोमीटर पर सेकंड. ओके, चलो और एक क्वेश्चन है मेरे पास. या वेलकम वंस अगेन इन नेक्स्ट प्रॉब्लम. क्वेश्चन नंबर 5. इट्स नॉट अ 3, इट्स अ 5. चलो, आम्ही काय केलं तर बरेचसे न्यूमेरिकल इथे पाहिले. ओके नाही. आता हा शेवटचा प्रॉब्लेम याच्यावरचा. दी मास ऑफ अ प्लॅनेट. मास ऑफ अ प्लॅनेट किती सांगितलंय? 4 times दॅट ऑफ द अर्थ. ओके, मास ऑफ प्लॅनेट गिवन डेटा लिहूया. मास ऑफ प्लॅनेट इज 4 times मास ऑफ अर्थ. हे गिवन आहे आम्हाला. अँड इट्स रेडियस इज डबल. काय म्हणतोय? रेडियस इज डबल द रेडियस ऑफ अर्थ. Radius of planet is double the radius of Earth. Okay. The escape velocity of body from the Earth is 11.2. एक बॉडी है ज्याची escape velocity on Earth है 11.2 into 10 raised to 3 meter per second इथे given है. ओके, and finally तुम्हाला काढायचं काय? तर escape velocity of a body from the planet हे आहे गिवन अर्थचं. आम्हाला काढायची एस्केप वेलोसिटी फ्रॉम प्लॅनेट. ओके, मग आता इथे प्रश्न आहे की एस्केप वेलोसिटी फ्रॉम प्लॅनेट काढण्यासाठी रिलेशन काय? तर इथे तुम्हाला मास गिवन आहे, रेडियस गिवन आहे. जी ऑन दी तुम्हाला माहिती प्लॅनेट ऑन अँड ऑन अर्थ इट इज कॉन्स्टंट. मग एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला जर आम्ही लिहिला बेटा तर तो काय? एस्केप वेलोसिटी इज इक्वल्स टू वी नो. आत्ता पाहिलं आम्ही √2gm/r square. In this case g is constant, 2 is constant, so we can write escape velocity is directly proportional to √m and inversely proportional to, sorry by mistake it's not a square, it's a r. Okay,
m by r. Okay, so ratio, we are taken ratio escape velocity on planet upon escape velocity on earth is equals to directly proportional to mass, so mp upon me, and inversely proportional to radius, so re upon rp. Now put the values. Mass of planet किती सांगितलंय बेटा? 4 times mass of earth upon mass of earth, and radius is double than earth, it is 2 re. So beta this re me cancel, and finally we get root 4 by 2, म्हणजेच it is 2, so it is root 2 times. Okay, so escape velocity of planet is equals to root 2 times escape velocity on earth. What is root 2? The beta value of root 2 is 1.414. Okay, सगळ्या स्क्वेअर रूटच्या व्हॅल्यूज माहिती आहे. root 1 is 1, root 2 1.414, root 3 is 1.732, root 4 is 2, root 5 is 2.23, root 6 is 2.45, root 7 is 2.64, root 8 2 root 2 म्हणजेच 2.828, root 9 3, and root 10 is 3.16, ज्याला आम्ही अप्रॉक्स 3.14 घेऊ शकतो. आणि बेटा इफ यू लर्न ऑल दीज रूट्स तर कॅल्क्युलेशनचा पार्ट इझी होऊन जाणार. मी इथे रूट 2 ची व्हॅल्यू घेतली 1.414, आणि ही वेलॉसिटी गिवन आहे मला 11.2, and after calculation this value is 15.84 meter per second. Okay, it's a final problem of this escape velocity. अशी अपेक्षा करते की तुम्हाला सगळा चॅप्टर समजलाच असेल. माझे 2-3 व्हिडिओज मी तयार करून आणि अपलोड केले. हे स्पेशली आमच्या सगळ्या 10वीच्या मुलांसाठी. मला माहिती आहे की हे लास्ट मोमेंटला तुमच्या सगळ्यांचे सिलेबस संपलेले काही डाऊट्स आहे, ते सगळे डाऊट याच्यातनं क्लिअर होतील अशी अपेक्षा करते. अँड थँक्यू. यानंतर आम्ही बरेचसे व्हिडिओ लेक्चर अपलोड करतोय. एकच आमच्या सगळ्यांचा उद्देश आहे की तुमचे जे काही डाऊट्स आहे किंवा जे काही राहिले ते तुम्हाला अगदी व्यवस्थित समजावं, यासाठी पूर्ण चॅप्टर आम्ही इथे केलंय. तर एवढी मेहनत जर आम्ही करतोय तर तुमच्याकडनं आम्हाला एक लाईक तो बनताही आहे ना. एक लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट. थँक्यू. मित्रांसोबतही शेअर करा आणि याचा फायदा उचला. थँक्यू.